मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काय महत्वाचं असेल तर बोला, मला कामाला जायचंय. काय बोलताय का जाऊ मी? तू या निवडणुकीतून माघार घ्यावीस असं मला मनापासून वाटतं. किती वेळा तेच तेच बोलणार हो व्यंकट महाराज? हा, हे होणार नाही. मी माझा निर्णय सांगितलाय, विषय संपला. विषय असा संपत नसतो गोपाळ. तू तुझ्या भावाविरुद्ध निवडणुकीमध्ये उभा राहतोयस ही गोष्ट चुकीची आहे, आणि ती चुकीची आहे हे तुला सांगणं वडील म्हणून माझं कर्तव्य आहे. तुम्ही माझे वडील आहात हे आता आठवलं वाटतं तुम्हाला? मला जेव्हा मरायला सोडून दिलं होतं तेव्हा विसरला होता ती गोष्ट. माझ्या अंता काकानं त्याचा जीव देऊन वाचवलं नसतं ना तर. अरे मी पोलिसांना घेऊन तिकडे आलो होतो. व्यंकट महाराज, स्वतःची चूक मान्य करण्या एवढा मोठेपणा तुमच्यात कधी नव्हताच हो. बाप म्हणून तुमचं कर्तव्य तर कधी बजावलं नाही तुम्ही, पण बाप म्हणून गोष्टी लागता बरोबर येतात तुम्हाला. मी एक कीर्तनकार व्हावं असं वाटत होतं तुम्हाला. हो, वाटतच होतं ना. काय चूक होतं रे? आणि त्यात तू हुशार आहेस, वाणी शुद्ध आहे, पाठांतर चांगलं होतं. तू कीर्तनकार व्हावंस असं मला वाटत होतच, पण तू डॉक्टर झालास याचा मला अभिमान पण आहेच ना. त्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे बरं का. त्याचा मला जास्त अभिमान आहे, कारण तू स्वतःच्या कष्टावर डॉक्टर झालास. अरे गोपाळ, तू एक अतिशय हुशार आणि कर्तबगार मुलगा आहेस. आहे ना? मग हुशार आणि कर्तबगार मुलांना राजकारणामध्ये काय येऊ नये? ज्या मुलाला धड बोलता येत नाही, याची स्वतःची अशी कसलीच कर्तबगारी नाही, त्या मुलाकरता मी माझी उमेदवारी मागे का घ्यायची? आणि मला उमेदवारी मागे घ्यायचं सांगायला तुमची जीभ रेटतेच कशी हो? का प्रत्येक वेळेला व्यंकट महाराज दी ग्रेट ही इमेज सांभाळायची असते तुम्हाला स्वतःच्या मुलाचा बळी देऊन? गोपाळ, बाप आहात हे सिद्ध करण्याकरता हे करावं लागतंय तुम्हाला. थांबलात कशाला व्यंकट महाराज? मारा ना, मारा मारा. माझे बाप म्हणून तुम्ही कधीच माझ्या बरोबर नव्हतात. कधीच नव्हतात. माझी आई गेली तेव्हा नव्हतात. माझ्या मावशीचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं तेव्हा तुम्ही इथे विठुरायासमोर येऊन कीर्तन करत बसला होता, आणि जेव्हा माझ्या जीवावर बेतलं ना तेव्हाही तुम्ही नव्हतात. ज्या काकाची गादी तुमच्यामुळे गेली, ज्याला आयुष्यभर मद्यपी जुगारी म्हणून हिणवलं गेलं, त्या माझ्या काकानं त्याचा जीव देऊन मला वाचवलं म्हणून मी जगलो. त्यामुळे तुमच्या करता मी माझ्या निर्णयात कुठलाही बदल करणार नाही. समजलं? इतिहास उकरून काढून वर्तमान झाकता येत नसतो बाळा. त्या भ्रष्ट मोहितरावाशी संगनमत करून तू स्वतःच्या भावाविरुद्धच निवडणुकीत उभा राहतोयस ना, ही गोष्ट चुकीची आहे, आणि ती चुकीचीच आहे. जे आहे ना ते असं आहे. विषय संपला. तू पाहिलंच ना, हे लोक तुझ्याबद्दल काय पण लिहितात, काय पण बोलतायत. मला ना आता मोबाईल बघायची इच्छाच राहिली नाही. मला बघायचंच नाही, बघूच शकत नाही. घाणेरडा वापर करण्यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे का? आपलं कोणाचे खोटे फोटो व्हिडिओ पसरवून द्यायचे आणि चांगलं चरित्र असलेलं माणसाला वाईट दाखवायचं. इंदू काय झालं? इंदू इंदू काय झालंय? इंदू बघू. इंदू बघू दे. आदू
अगं स्वतः देवाने खाली येऊन जरी मला हा फोटो दाखवला ना तरी माझा त्याच्यावर विश्वास नाही बसणार। एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर। सगळे त्यांनी ते तंत्रज्ञान वापरून केले, पण तू टेन्शन नको घेऊ। हं? मी आहे तुझ्यासोबत। आदू, अरे बरोबर बोलतोय आदू। नारायणीताई, हिंदू, अगं ते फोटो बघून कुठलाही शहाणा माणूस त्यावर विश्वास ठेवणार नाही ग। हे सगळं खूप भीषण आहे, पण मला माहितीये तू या नालायक लोकांना अजिबात भीक घालणार नाहीस, कारण तू रडणारी नाहीस, लढणारी आहेस। आणि तू लढायचं, कळलं? आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजपासून रोज मी देवीचा पाठ वाचणार आहे। हिंदू, पण नैवेद्य मात्र तूच करायचा। देवी आईकडे माझं एवढंच मागणं आहे की माझ्या शकुंतला काकी लवकर बऱ्या हो आणि आपल्या घरावर कसलंही संकट नाही येऊ। हिंदू, अगं तू या घराची राखणदार आहेस। इंद्रायणी देवी या घरावर काहीच संकट येऊ देणार नाही। अगदी बरोबर बोललास तू। आज गावातून देवीची मिरवणूक निघणार आहे ना? ते पप्पाची आयडिया आहे। हो का? मग पाहायला पाहिजे। बरं चल, अगं या रायाला भूक लागली असेल नाही तर जोरात ओरडायचा। आले आले, चल येते। नवरात्र उत्सवाची तयारी करून येतो। हं? महाराज, ऐकवत नाही, पावत नाही। आपल्या हिंदूविषयी लोक इतकं घाण कसं बोलू शकतात हो? इंटरनेटवर काही बाई व्हायरल होऊ राहिलो, सहन होत नाही हो। कसं आहे बाळंभट, सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे हा। जे लोक हे बोलतायत करतायत ना, त्यांना विठुराया माफ करो। पण महाराज, जी मुलगी लहानाची मोठी आपल्या समोर झाली, जिनं सतत आपल्या गावाचा विचार केला, गावासाठी शाळा काढली, तिच्याबद्दलच असं बोलतायत? कसं आहे बाळंभट, 2-4% लोक आहेत जे हे करतायत, पण ते सतत बोलत राहतायत, त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की सगळं गावच असं बोलतंय ना वागतंय। आभासी जग आहे हे सगळं बाळंभट। बदलणारं जग आणि बदलणारी मूल्य ही अशी आहेत, आपण काय करणार? आलिया भोगासी असावे सादर। महाराज, इंद्रायणी विषयी ना आचट विचट बोलणाऱ्यांचा एक जण मला व्हिडिओ दाखवत होता। मुस्कट फोडायची इच्छा झाली त्याची। अशी इच्छा झाली तरी अंमलात आणू नका बर का बाळंभट। कसं आहे, चिखलामध्ये दगड टाकला तर तो चिखल आपल्याच अंगावर उडतो हे लक्षात ठेवा। असो, येतो मी। राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। इंदू, पप्प्या, थांब आलो। काय इंद्रायणी मॅडम, कशी चालू आहे शाळा? हा म्हणजे पोर त्रास देत नाहीयेत ना? एकदम ओके ते टक्के सुरू आहे ना? एकदम ओके ते टोके सगळं। पावसामुळं कधी सुट्टी कधी बुट्टी सुरू आहे। मेघ निळा बरसला, विद्यार्थी बिल्डिंग साठी तरसला,
बरं चल, पोरं वाट बघत असतील, येते. आपल्यासारखीच ना, आपण कशी शाळेची वाट बघायचं. हा, जसं काय तुला शाळेला यायला लय आवडायचं. ए अगं शाळा मला आवडायची, हा पण अभ्यासाचा लोड यायचा आणि त्यात आपले महाले मास्तर हान हान हाणायचे मलाच. माझ्या बालमनाचा विचारच केला नाही त्यांनी. अयो मयो तुझं बालमन, जणू काही तुझी काही चूकच नसायची. बर मला सांग, 2 दिवस होतास कुठं? अगं उत्सव की तयारी में. हा, विठूच्या वाडीत अशी जंगी नवरात्री साजरी करायची आपल्याला. हा, 9 दिवस कीर्तन भजन, ते रांगोळी स्पर्धा, नवरंग साडी स्पर्धा, लहान मुलांच्या स्पर्धा, सगळं करायचंय. खूप काम आहेत मला माहिती का. युनिक आणि वेगळी नवरात्र करायची आपल्या विठूच्या वाडीत. आणि त्या नवरात्रीत आदोक्षज महाराजांचं प्रमोशन सुद्धा. माझ्या आदोक्षजला प्रमोशनची गरजच नाही. चांगलं काम दिसतं लोकांना पप्प्या. बर. पप्प्या, मी काय म्हणते, तू नवरात्रीची 9 नाटकांची स्पर्धा घेशील का? म्हणजे माझी पोरं बी घेतील की त्याच्यात भाग. नक्की, आपण काय करू, त्यांच्यासाठी नाटकाची स्पर्धाच घेऊ. हा, अशी विनोदी नाटकं. गोपाळचा नंबर झाला, आता पप्या आला का? हे इंदू बिंदू, आमचा नंबर कधी लागणार? हे इकडे तुला खोदळून काढतो. पप्प्या, अरे किती जणांना हाणणार आहेस? अगं सगळ्यांना. 2 दिवस झालं हे सुरू आहे. 2 दिवस? तुला सांगतो, ही सगळी गावाबाहेरची माणसं आहेत. करो ना करो हे सगळं मोहितरावच करत असणार. आणि आता तर गोपाळ आहे त्याच्यासोबत. गोपाळला काय गरज होती त्याच्यासोबत युती करायची? तो तर आहेत ना एक, आणि आता हा गोपाळ सोबत. काय करायचं ना काहीच कळत नाहीये बघ. हे बघ पप्प्या, मलाही काही कळत नाहीये. मला फक्त इतकंच कळतं की मला शाळेला जायला उशीर होतो. चल येते. रामकृष्ण. रामकृष्ण. मोहितराव, बुलेट ट्रेनच्या स्पीडने चाललंय तुमचं काम.